हाय स्टुडंट्स, आज आपण नवीन चॅप्टर करंट इलेक्ट्रिसिटी बघणार आहोत. या अगोदर आपण इलेक्ट्रोस्टॅटिक्स हे चॅप्टर पाहिले आणि या इलेक्ट्रोस्टॅटिक्स चॅप्टरमध्ये ॲक्च्युली जर आपण पाहिलं तर इलेक्ट्रोस्टॅटिक्स अँड करंट इलेक्ट्रिसिटी हे दोन्ही चॅप्टर आपल्याला 11वीला झालेले. तेच चॅप्टर त्याचा पुढचा भाग आपल्याला 12वीला या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. ठीक आहे. तर इलेक्ट्रोस्टॅटिक्स या चॅप्टरमध्ये आपण पाहिलंय की ज्या वेळेस चार्जेस हे रेस्टला असतात त्यावेळेस त्यांची जी स्टडी केली जाते त्याला काय म्हणतो आपण इलेक्ट्रोस्टॅटिक्स. त्याची व्याख्या सुद्धा आपण पाहिलेली आहे. द ब्रँच ऑफ फिजिक्स विच डील्स अस द स्टडी ऑफ चार्जेस विच आर ॲट रेस्ट इज कॉल्ड एज इलेक्ट्रोस्टॅटिक्स. त्यानंतर आज जो आपला चॅप्टर पाहायचा आहे त्याचं नाव आहे करंट इलेक्ट्रिसिटी. करंट इलेक्ट्रिसिटी ज्याला आपण विद्युत धारा किंवा धारा विद्युत असं सुद्धा म्हणतो आपण. आतापर्यंत बऱ्याच वेळेस आपण हा शब्द जवळपास 8वी 9वी 10वी 11वी पासून म्हणजे हा शब्द जो आहे किंवा इलेक्ट्रिक करंट म्हणजे काय हे आपण त्याचा अभ्यास केलेला आहे थोडक्यामध्ये. ठीक आहे. 11वीला सुद्धा आपण पाहिलंय करंट इलेक्ट्रिसिटी नावाचं एक चॅप्टर होतं. त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक करंट म्हणजे काय, कंडक्टर कशाला म्हणायचं आपण पाहिलंय की कंडक्टर इज नथिंग बट दीज आर द सबस्टन्सेस थ्रू विच इलेक्ट्रिसिटी कॅन फ्लो. आणि हे जे कंडक्टर्स असतात त्याला आपण वाहक म्हणतो. यांच्यामध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स असतात. आणि ज्यावेळेस एखादा कंडक्टर आपण काय करू, एखाद्या सेलला किंवा बॅटरीला आपण जोडू त्यावेळेस काय होतं की त्या कंडक्टरमध्ये प्रत्येक पॉइंटला काय होतं इलेक्ट्रिक फील्ड जी आहे त्या ठिकाणी तयार होते. आणि हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते निगेटिव्हली चार्ज असल्यामुळं काय होतं, दे कॅन फ्लो अपोजिट टू द डायरेक्शन ऑफ दॅट इलेक्ट्रिक फील्ड. आणि आपल्याला माहित आहे की इलेक्ट्रॉन ज्या दिशेनं फ्लो होतात त्याच्या अपोजिट जी काही दिशा असते फ्लो होण्याची ती कोणाची असते, त्या करंटची असते. आपल्याला माहित आहे कन्व्हेन्शनल डायरेक्शन जी असते करंटची इट इज अपोजिट टू दॅट फ्लो ऑफ दॅट इलेक्ट्रॉन. त्यानंतर करंट इलेक्ट्रिसिटी कशाला म्हणायचं याचा अभ्यास सुद्धा आपण केलेला आहे. करंट इलेक्ट्रिसिटी त्याची व्याख्या आपल्याला करता येईल द रेट ऑफ फ्लो ऑफ charge. We have the formula for current as rate of flow of charge, and we have also the unit for current as ampere. करंट साठी जे काही एक घेतला आपण करंट आपण एम्पियर मध्ये मोजतो. ठीक आहे. त्यानंतर आपण स्टेडी करंट म्हणजे काय ते सुद्धा पाहिलं आपण. स्टेडी करंट कशाला म्हणता येईल, द करंट विच डज नॉट डिपेंड्स अपॉन टाइम. असं करंट जे टाइमवर अवलंबून नसतं त्याला काय म्हणतो आपण स्टेडी करंट म्हणतो आपण. ठीक आहे. तर हा सगळा अभ्यास आपण 11वीला केलेला आहे. त्यानंतर अनेक रेजिस्टन्सेस, रोधांची एकसर जोडणी आणि रोधांची समांतर जोडणी हे सुद्धा आपण पाहिलंय. आपण पाहिलंय की अनेक रोध जर एकसर पद्धतीनं त्याला मग आपण रेजिस्टन्सेस कनेक्टेड इन सिरीज जर जोडल्या आपण तर एकूण जे काही रिझल्टंट रोध असतो त्यासाठी आपण पाहिलंय की इक्वेशन RS इज इक्वल टू R1 प्लस R2 प्लस डायरा डॅश RN. म्हणजे इतर जेवढे काही रोध असतात त्या सगळ्या रोधांची काय असते ती बेरीज असते. ठीक आहे. आणि ज्यावेळेस अनेक रोध समांतर जोडणीनं आपण जोडू त्यावेळेस एकूण जे काही रिझल्टंट त्या ठिकाणी रोध असतो त्याची किंमत आपण घेतली 1/RP दॅट इज रेजिस्टन्सेस इन पॅरलल. R1 प्लस 1/R2 प्लस डायरा डॅश 1/RN. ठीक आहे. तर हा जो अभ्यास आहे आपण सगळा 11वीला या ठिकाणी आपण पाहिलेला आहे. ओके. त्यानंतर ओहम्स लॉ हा सुद्धा आपण पाहिलाय 11वीला. त्याचं स्टेटमेंट तुम्हाला सुद्धा माहिती काय सांगतो आपला ओहम्स लॉ. इफ द फिजिकल स्टेट ऑफ द कंडक्टर रिमेन्स कॉन्स्टंट द करंट फ्लोइंग थ्रू दॅट कंडक्टर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्हॉट द पोटेन्शियल डिफरन्स अप्लाइड बिटवीन द टू एंड्स ऑफ दॅट वायर. जे काही करंट फ्लो होईल त्या कंडक्टरमधून हे काय असतं, किती पोटेन्शियल डिफरन्स आपण करेक्ट केलाय त्या दोन टोकामध्ये कोणाच्या त्या कंडक्टरच्या याच्या सी काय असतं ते डायरेक्टली समानुपाती असतं. ठीक आहे. आणि आपण सांगितलंय फिजिकल स्टेट म्हणजे काय, त्या वाहकाची भौतिक अवस्था कायम राहत असेल तर म्हणजेच टेम्परेचर मध्ये बदल होत नसेल, त्याची लेंथ चेंज होत नसेल, म्हणजेच त्याचा एरिया जो आहे तो सुद्धा कसा असायला पाहिजे, कॉन्स्टंट असायला पाहिजे. ह्या बाबी जर कॉन्स्टंट असतील तर त्याच्यामधून जे काही करंट फ्लो होतं ते काय असतं, किती पोटेन्शियल डिफरन्स आपला याच्याशी समानुपाती असतं. आपण पाहिले की I इज आपलं सांगता येईल V इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू
I किंवा V is equal to आपण पाहिले R into I, where this R is a constant that is called as resistance of that conductor. हा जो कॉन्स्टंट आहे त्याला काय म्हटलं आपण रेजिस्टन्स. ठीक आहे, तर ह्या सगळ्या बाबी आपण पाहिल्या. त्यानंतर करंट इलेक्ट्रिसिटी या चॅप्टर मध्ये सगळ्यात अगोदर आपला पाहायचं किर्चॉफ्स लॉज ऑफ दॅट इलेक्ट्रिकल नेटवर्क. किर्चॉफ्स लॉ जे आहेत आपला 2 किर्चॉफ्स लॉ या ठिकाणी पाहायचे. आपण पाहिले याच्या अगोदर एक चॅप्टर पाहिले कायनेटिक थ्योरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन, त्याच्यामध्ये सुद्धा आपण रेडिएशन बद्दल किर्चॉफ्स लॉ आपण पाहिलाय. काय सांगतो तो लॉ आपला, कोएफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन इज इक्वल टू कोएफिशियंट ऑफ इमिशन. एखाद्या फिक्स्ड टेम्परेचरला एखाद्या बॉडीचा कोएफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन आणि इमिशन हे इक्वल असतात असं आपल्याला तो लॉ सांगतो, त्यालाच काय म्हणतो आपण किर्चॉफ्स लॉ ऑफ रेडिएशन. पण या ठिकाणी आपण पाहिलंय की जो काय ओहम्स लॉ आहे इट इज नॉट युज्ड फॉर कॉम्प्लिकेटेड सर्किट. कॉम्प्लिकेटेड सर्किट गुंतागुंतीचं जर सर्किट असेल तर त्या ठिकाणी हा जो ओहम्स लॉ आहे तो उपयोगी पडत नाही. म्हणून किर्चॉफ्सनं काय केलं, आपलं कॉम्प्लिकेटेड सर्किटसाठी 2 नियम दिलेत. तर ते नियम आपला काय करायचे एकानंतर एक या ठिकाणी पाहायचे. सो वी हॅव टू स्टडी दॅट फर्स्ट पॉइंट ऑफ दिस चॅप्टर, दॅट इज किर्चॉफ्स लॉज ऑफ इलेक्ट्रिकल नेटवर्क. एखाद्या इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये करंट आणि पोटेन्शियल डिफरन्स काढण्यासाठी काय केलं किर्चॉफ्सनं आपल्याला 2 नियम दिले. तर ते जे 2 नियम आहेत या दोन्ही नियमाला म्हणून काय म्हणतो आपण किर्चॉफ्स लॉज ऑफ इलेक्ट्रिकल नेटवर्क. पहिला जो नियम आहे इट इज अबाउट दॅट करंट, आणि पहिला नियम आपला पाहायचा आहे किर्चॉफ्स फर्स्ट लॉ. किर्चॉफ्स फर्स्ट लॉ हा जो नियम आहे त्यालाच आपण करंट लॉ किंवा त्याला काय म्हणू आपण जंक्शन लॉ असं सुद्धा म्हणतो आपण. पण हे नियम बघण्याच्या अगोदर मला सांगितलं मी की 1842 मध्ये जवळपास जो काही किर्चॉफ्स नावाचा शास्त्रज्ञ आहे त्याने काय केलं, आपला 2 नियम दिले, त्यालाच काय म्हटलंय आपण किर्चॉफ्स लॉज म्हटले. पहिला जो नियम आहे त्यानं कशाबद्दल सांगितलं, आपला करंट बद्दल सांगितलंय. आणि हा नियम काय सांगतो आपल्याला, किंवा हा नियम बघण्याच्या अगोदर आपला 2-3 व्याख्या बघू आपण. सुरुवातीला आपण व्याख्या बघू जंक्शन कशाला म्हणायचं, काही शब्द आहेत त्यांचे अर्थ आपला पाहायचे. तर जंक्शन म्हणजे असा एखादा पॉइंट की ज्या ठिकाणी 2 किंवा 2 पेक्षा जास्त वायर्स किंवा कंडक्टर्स काय केले जोडलेले, त्याला काय म्हणू आपण जंक्शन म्हणू. ठीक आहे. त्यानंतर दुसरा जो शब्द आहे आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे लूप कशाला म्हणायचं. तर आपल्याला सांगता येईल की एनी क्लोज्ड कंडक्टिंग पाथ इन इलेक्ट्रिकल नेटवर्क इज कॉल्ड एज लूप. क्लोज्ड पाथ म्हणजे तो पाथ ब्रेक न झाला पाहिजे, किंवा थोडक्यामध्ये कम्प्लीट करंट जे आहे त्या पाथमधून काय व्हायला पाहिजे, फ्लो व्हायला पाहिजे, त्यालाच काय म्हणू आपण लूप म्हणू. ठीक आहे. आणि ब्रँच कशाला म्हणायचं, तर एखादा पार्ट कशाचा, त्या नेटवर्कचा. ठीक आहे. जो काय असतो 2 जंक्शनच्या मधला जो पार्ट आहे एखाद्या नेटवर्कचा त्यालाच काय म्हणू आपण ब्रँच. ठीक आहे. तर सुरुवातीला आपण बघूयात किर्चॉफ्स फर्स्ट लॉ, त्यालाच म्हणून करंट लॉ किंवा जंक्शन लॉ. त्याचं स्टेटमेंट काय ते पाहूयात आपण. द अल्जेब्रिक सम ऑफ करंट ऍट एनी जंक्शन इज इक्वल टू 0. एखाद्या जंक्शनला जेवढे काही करंट आहेत त्या सगळ्यांची बेरीज ही काय असते, बरोबर असते 0. ठीक आहे. तर आपल्याला सांगता येईल समेशन ऑफ आय इज इक्वल टू 0. दिस समेशन इंडिकेट्स द सम. तर म्हणतो आपण बेरीज, आणि करंटची जी काही बेरीज असते एखाद्या जंक्शन त्याची किंमत काय असते 0. याला असं सुद्धा लिहिता येईल आपला आय समेशन ऑफ आय इज इक्वल टू 1 to n आय ऑफ आय इज इक्वल टू 0. ठीक आहे. त्याचं उदाहरण सुद्धा आपल्याला घेता येईल की एखादं जंक्शन आहे, एखादा पॉइंट आहे ज्या ठिकाणी अनेक कंडक्टर काय झाले एकत्र आले, असं गृहीत धरू आपण. 5 वेगवेगळे कंडक्टर एकत्र आलेत किंवा जोडलेत आपण एकमेकांना. हा जो पॉइंट आहे पी नाव देऊ आपण त्यालाच म्हणता येईल आपला जंक्शन. जंक्शन म्हणजे काय, असा पॉइंट की ज्या ठिकाणी अनेक कंडक्टर आपण काय केले एकमेकांना जोडलेले आहेत. ठीक आहे. आणि याच्यामधून फ्लो होणारे करंट आपण दर्शवू वाटल्यास त्यांच्या डायरेक्शन आपण या ठिकाणी दर्शवू. ठीक आहे. त्यांना नाव जोडलं असं आपण I1, I2, I3, I4 अँड I5. तर या जंक्शनला पी जंक्शनला जेवढे काही करंट आलेत किंवा गेलेत, आता या ठिकाणी डायरेक्शन जे आहेत, काही डायरेक्शन म्हणजे हे जे ॲरो आहेत इट इंडिकेट्स द डायरेक्शन ऑफ दॅट करंट.
काही जे करंट आहेत जंक्शन सोडून चालले, तर काही जे करंट आहेत ते जंक्शनच्या दिशेला चालले. ठीक आहे. मग या ठिकाणी दोन साइन कन्व्हेन्शन्स आपल्या या लॉ मध्ये, या नियमामध्ये वापरायचे. तर पहिलं जे साइन कन्व्हेन्शन आहे ते काय पहा, द करंट विच इज मुव्हिंग टुवर्ड्स द जंक्शन. असे करंट ते जंक्शनच्या दिशेने काय होतात, चाललेत, ते काय करीत राहायचे, आपला पॉझिटिव्ह करीत राहायचे. अँड करंट विच आर मुव्हिंग अवे फ्रॉम द जंक्शन आर कन्सिडर्ड एज निगेटिव्ह. असे करंट जे जंक्शनच्या दिशेने चालले, द करंट्स विच आर मुव्हिंग टुवर्ड्स द जंक्शन्स आर कन्सिडर्ड एज पॉझिटिव्ह, while the currents which are moving away from the junction can be considered as negative. ओके. मग आपल्याला या ठिकाणी सांगता येईल, परत सांगतो, द करंट्स विच आर मुव्हिंग टुवर्ड्स द जंक्शन, जंक्शनच्या दिशेने जे काही करंट चालले ते पॉझिटिव्ह करीत राहायचे, आणि जंक्शन सोडून जे चालले ते काय करीत राहायचे, आपल्याला निगेटिव्ह. मग या डायग्रामद्वारे आपल्याला सहजपणे सांगता येईल, हे जे साइन कन्व्हेन्शन्स आहे त्याचा उपयोग आपल्याला करता येईल. तर आपल्याला माहित आहे की करंट I1 हे जंक्शन सोडून चालले म्हणून हे निगेटिव्ह घ्यावं लागलं आपल्याला, -I1. I2 हे सुद्धा जंक्शन सोडून चालले म्हणून -I2. I3 हे जंक्शनच्या दिशेने चाललंय म्हणून याला करता येईल आपला पॉझिटिव्ह I3. हे I4 हे जंक्शन सोडून चाललंय म्हणून हे निगेटिव्ह येईल. आणि I5 इट इज मुव्हिंग टुवर्ड्स द जंक्शन, देअरफॉर इट कॅन बी कन्सिडर्ड एज पॉझिटिव्ह. अँड सम ऑफ ऑल दिस इज इक्वल टू 0. किंवा हेच इक्वेशन मला आज सुद्धा लिहिता येईल. काय लिहिता येईल याला मला, I3 प्लस I5 इज इक्वल टू I1 प्लस I2 प्लस I4. काय सांगतो आपला हे इक्वेशन, I3 आणि I5 हे जंक्शनच्या दिशेने चाललेत, म्हणजे सम ऑफ करंट विच आर मुव्हिंग टुवर्ड्स द जंक्शन इज इक्वल टू I1, I2 आणि I4 हे जे करंट काय आले जंक्शन सोडून चाललेत, आहे की नाही, यांच्या म्हणजे जे करंट जंक्शनच्या दिशेने चाललेत त्यांची बेरीज ही बरोबर असते कोणाच्या, असे करंट जे जंक्शन सोडून त्या ठिकाणी चाललेत त्यांच्या बेरजेच्या. ठीक आहे. आणि पहिला जो नियम आहे, इट इज अकॉर्डन्स विथ लॉ ऑफ इट इज अकॉर्डन्स विथ दॅट कॉन्झर्वेशन ऑफ दॅट चार्जेस. म्हणजे कुठल्या एखाद्या जंक्शनला त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी जे काही चार्जेस आहेत त्यांचा लॉस किंवा गेन या ठिकाणी होत नाही. Therefore, it is accordance with conservation of that charges. So this is all about that is the Kirchhoff's first law. आणि त्याची दोन साइन कन्व्हेन्शन हे या ठिकाणी महत्वाचं आहे. परत एकदा सांगतो, त्याचं स्टेटमेंट जे आहे, द अल्जेब्रिक सम ऑफ करंट ऍट एनी जंक्शन इन अन इलेक्ट्रिकल नेटवर्क इज इक्वल टू 0. आणि दोन साइन कन्व्हेन्शन काय सांगितलं आपण, द करंट विच आर मुव्हिंग टुवर्ड्स द जंक्शन can be considered as positive and the current which are moving away from the junction can be considered as negative. तर अतिशय सोप्या पद्धतीनं आपण हे त्याचं एक्सप्लेनेशन सहजपणे देऊ शकतो. नेक्स्ट आपलं पाहायचं किर्चॉफ सेकंड लॉ. किर्चॉफ सेकंड लॉ. ओके. सो किर्चॉफ सेकंड लॉ, or it is also called as voltage law. व्होल्टेज लॉ किंवा किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ असं सुद्धा म्हणता येईल आपल्याला. हा जो नियम आहे हा काय दर्शवतो आपल्याला किंवा काय सांगतो आपलं, त्याचं स्टेटमेंट काय, तर एखादं क्लोज्ड लूप असेल किंवा इलेक्ट्रिकल सर्किट असेल क्लोज्ड, तर त्याच्यामध्ये जेवढे काही कंपोनंट आपण जोडले, ठीक आहे, कंपोनंट म्हणजे काय, रेजिस्टर असतील, कंडेन्सर्स असतील किंवा कॅपॅसिटन्स असतील, कंडेन्सर किंवा कॅपॅसिटन्स सारखंच, ठीक आहे, किंवा इंडक्टर्स असतील जोडलेले आपण. तर हे जे कंपोनंट्स आहेत या सगळ्यांचं जे काही बेरीज आहे कशाची, पोटेन्शियल डिफरन्सची, द सम ऑफ पोटेन्शियल डिफरन्सेस प्लस सम ऑफ EMFs, that is electromotive forces of that closed path is equal to 0. त्याचं स्टेटमेंट काय करता येईल मग आपल्याला, द अल्जेब्रिक सम ऑफ पोटेन्शियल डिफरन्सेस अँड इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्सेस ऑफ अ क्लोज्ड पाथ इज इक्वल टू 0. आता क्लोज्ड पाथ म्हणजे काय, किंवा हे आपला काय करता येईल, जे एक्सप्लेनेशन आहे आपल्याला एखाद्या सर्किट एक्झाम्पल घेऊन आपण ते सहजपणे या ठिकाणी सोडू शकतो. ठीक आहे. तर याच्यामध्ये सुद्धा दोन साइन कन्व्हेन्शन्स आपल्याला वापरायचे. तर काय साइन कन्व्हेन्शन्स आहेत ते अगोदर मी तुम्हाला सांगतो. पहिलं साइन कन्व्हेन्शन आपल्याला सांगता येईल या ठिकाणी की ज्या दिशेनं लूप ट्रेस व्हायला तीच दिशा जर कन्व्हेन्शनल करंटची जर असेल, देन द पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस दॅट रेजिस्टर कॅन बी कन्सिडर्ड ॲज
निगेटिव्ह, अदरवाईज इट इज कन्सिडर्ड ॲज पॉझिटिव्ह. म्हणजे ज्या दिशेला लूप ट्रेस व्हायला तीच दिशा जर करंटची असेल तर जे काही पोटेन्शियल डिफरन्स आहे, पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय, द प्रोडक्ट ऑफ करंट अँड रेजिस्टन्स इज कन्सिडर्ड ॲज निगेटिव्ह. आणि त्याच्या ऑपोजिट डायरेक्शन जर असेल, ज्या दिशेला लूप ट्रेस व्हायला त्याच्या ऑपोजिट डायरेक्शन जर करंटची असेल तर ते काय करत राहतो आपण, पॉझिटिव्ह करत राहतो. ठीक आहे. त्यानंतर दुसरं आपलं सांगता येईल की सेलसाठी आहे की नाही, एखाद्या सर्किटमध्ये जे काही सेल आहे त्याचं ईएमएफ जे आहे ते आपलं काय करता येईल या ठिकाणी, पॉझिटिव्ह गृहीत धरता येईल. पण केव्हा, ज्या वेळेस वी आर मुव्हिंग फ्रॉम or that path or loop can move from positive to negative terminal of that cell, then it can be considered as negative. And जर आपण उलट समजा हा पाथ आहे असं गृहीत धरू आपण, सुरुवातीला सेलचं पॉझिटिव्ह असेल आणि नंतर निगेटिव्ह असेल, तर या सेलचं जे काही ईएमएफ आहे समजा E1 आहे ते काय गृहीत धरू आपण या ठिकाणी निगेटिव्ह गृहीत धरायचं. आणि याच्या उलट समजा ज्या दिशेनं पाथ मूव्ह व्हायला आहे त्या दिशेला सुरुवातीला बॅटरीचं निगेटिव्ह आला असेल आणि नंतर पॉझिटिव्ह जर सेलचं त्या ठिकाणी टर्मिनल असेल, तर या सेलचं जे काही ईएमएफ आहे ते काय गृहीत धरू आपण, या ठिकाणी पॉझिटिव्ह गृहीत धरू आपण. ठीक आहे. तर हे दोन कन्व्हेन्शनल जे काही साइन कन्व्हेन्शन्स आहेत ते आपल्याला या ठिकाणी माहिती असणं गरजेचं आहे. तर हे साइन कन्व्हेन्शन आपल्याला त्या सर्किटद्वारे सहजपणे या ठिकाणी एक्सप्लेन करता येतील. एक सर्किट घेऊ आपण, त्या सर्किटच्या सहाय्यानं हे दोन साइन कन्व्हेन्शन आपल्याला थोडक्यामध्ये सांगता येतील. पहा, तर या ठिकाणी आपण 5 रेजिस्टन्सेस घेऊ आपण. दे आर कनेक्टेड ॲज शोन इन फिगर. दोन सेल जे आहेत आपण या ठिकाणी जोडलेले आहेत. असं काही नाही, कुठलंही सर्किट आपण या ठिकाणी घेऊ शकतो. तर या सर्किटमध्ये आपण पाहिलं तर दोन सेल ज्यांचं ईएमएफ E1 आणि E2 आहे, ह्या आपण वेगवेगळे रेजिस्टन्सेस घेतलेत. R1 या ठिकाणी, R2, R3 आणि R4. आणखीन एक रेजिस्टन्स जोडू आपण म्हटलं. This is a R5 and the direction of current is like this. ओके. पहिलं जे लूप आहे किंवा याला नाव देऊ आपण ABCDE आणि F. ABCDEFA. This is the closed electrical network or closed loop in which we have connected 5 resistances R1, R2, R3, R4 and R5 as well as 2 cells that is having EMF E1 and E2. Okay. So this is the direction of current and this is the current I3. Okay. मग आपण काय करू की या ठिकाणी 3 वेगवेगळे लूप आहे, त्यांना नाव देऊ वाटल्यास आपण. पहिलं जे लूप आहे तर लिहिता येईल आपला ABCDEFA. We are starting from A and again we are comes at the same point A, that is ABCDEFA. This is the first loop. Then second loop is ABEFA. ABEFA. This is the second loop. Third loop BCDEB. BCDE and B. आता पहिला जे पाथ आहे किंवा पहिलं जे लूप आहे त्याच्यामधून जे काही करंट फ्लो आहे ते गृहीत धरू आपण I1 आहे असं गृहीत धरू आपण. सेकंड लूप मधलं जे करंट आहे ते गृहीत धरू आपण I2. आणि हे जे ब्रँच ह्याच्यामधून जे काही करंट फ्लो आले ते काय गृहीत धरू आपण या ठिकाणी I3 गृहीत धरू आपण. ओके. तर आपण किर्चॉफ्स जे काही सेकंड लॉ पाहिलो आपण, व्होल्टेज लॉ आहे की नाही, साइन कन्व्हेन्शनचा वापर करून आपल्याला हे कसं लिहिता येईल एखाद्या लूपसाठी आपण बघूया. सुरुवातीला ABCDEFA या लूपसाठी आपण साइन कन्व्हेन्शन या ठिकाणी वापरू आपण. तर आपल्याला सांगता येईल की A पासून B पर्यंत जायचं, B पासून C, C पासून D पासून E आणि परत त्याच ठिकाणी आपलं वापस यायचं आहे. मग आपला सेकंड लॉ जो आहे तो आपला काय करायचा आहे या ठिकाणी अप्लाय करायचा आहे या लूपसाठी ABCDEFA. तर आपल्याला हे कसं लिहिता येईल मग हे आपण या ठिकाणी बघूया.
तर आपल्याला या ठिकाणी सांगता येईल पहा, ज्या दिशेनं लूप ट्रेस व्हायले तीच दिशा करंटची आहे की नाही. आपण ए पासून बी पर्यंत चालू म्हणजे ज्या दिशेला लूप ट्रेस व्हायले, लूप कसं ट्रेस व्हायले ए बी सी डी ई एफ ए या पाथनं, ठीक आहे. त्याच डायरेक्शनला करंट असल्यामुळे या ठिकाणी जे काही पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे द प्रोडक्ट ऑफ करंट अँड रेजिस्टन्स कॅन बी कन्सिडर्ड ॲज निगेटिव्ह. या ठिकाणी हे जे दोन्हीचा प्रोडक्ट आहे पोटेन्शियल डिफरन्स जे आहे ते आपलं काय करायचं या ठिकाणी निगेटिव्ह गृहीत धरायचं. म्हणून या ठिकाणी मला लिहिता येईल -I1 R1. ओके, देन फ्रॉम वी आर गोइंग फ्रॉम बी टू सी. या ठिकाणी करंट आहे I2 आणि रेजिस्टन्स R2 आहे. परंतु डायरेक्शन जी आहे करंटची ही कशी आहे, ज्या दिशेला लूप चालते त्याच्या ऑपोजिट असल्यामुळं काय करत धरू आपण ते पॉझिटिव्ह. सो I2 R2. त्यानंतर ज्या दिशेला लूप ट्रेस व्हायलंय त्याच दिशेला सुरुवातीला बॅटरीचं पॉझिटिव्ह टर्मिनल आले आणि नंतर निगेटिव्ह. म्हणून या सेलचं जे काही ईएमएफ आहे ते काय करत राहायचं आपल्या या ठिकाणी निगेटिव्ह, म्हणून -E2. परत डी पासून ई पर्यंत यायला आपण डायरेक्शन जी आहे करंटची कशी आहे अपोजिट आहे, म्हणून जे काही पोटेन्शियल डिफरन्स आहे त्याची किंमत आपल्याला काय करायचं पॉझिटिव्ह गृहीत धरायची. म्हणून मला इथे +I2 R4. Again, we are moving from E to F. The direction of that conventional current is as that of loop is traced. Okay, so it can be considered, potential difference can be considered as negative. You can write -I1 R3. And lastly, we are moving from F to A. But initially, the negative terminal of that battery comes here. So, म्हणजे सुरुवातीला आपल्याला काय करावं निगेटिव्ह टर्मिनल कडून पॉझिटिव्ह टर्मिनल कडे चालू. म्हणजेच या सेलचं जे ईएमएफ आहे आपण काय करत धरू या ठिकाणी पॉझिटिव्ह गृहीत धरू आपण. म्हणून आपल्याला लिहिता येईल ईएमएफ ऑफ दॅट सेल इज E1. अँड सगळे जे काही पोटेन्शियल डिफरन्स आणि ईएमएफ यांची जी बेरीज आहे त्याची किंमत किती गृहीत धरतो आपण या ठिकाणी 0. पहा या ठिकाणी सेलसाठी दुसरं जे रूल आहे फार महत्वाचा आहे. आपण ज्या दिशेला लूप ट्रेस व्हायले त्या दिशेला सुरुवातीला पॉझिटिव्ह टर्मिनल कडून आपण निगेटिव्ह टर्मिनल कडे चालू. म्हणून सेलचं ईएमएफ काय गृहीत धरलंय आपण या ठिकाणी निगेटिव्ह गृहीत धरले. याच्या उलट ज्या दिशेला लूप चालले त्या दिशेला सुरुवातीला निगेटिव्ह आला असेल आणि निगेटिव्ह कडून आपण कुठे चालू पॉझिटिव्ह कडे, म्हणजेच या सेलचं ईएमएफ काय गृहीत धरलंय आपण पॉझिटिव्ह. हे लक्षात येणं फार गरजेचं आहे. यालाच आपला असं सुद्धा लिहिता येईल. काय लिहिता येईल याला मला पहा E1 E2 इज इक्वल टू -I1 R1 -I1 R3. त्या राईट साईडला नंतर पॉझिटिव्ह होतील. I1 कॉमन काढू आपण त्याच्यामधून तर आपल्याला R1 + R3. आणि या ठिकाणी I2 काय राहील R2 -R4. ठीक आहे. किंवा आपण याच्यामधून जर साईड राईट साईडला जर नेला आपण तर हे मायनस येईल आणि हे काय होईल R2 + R4. तर हेच इक्वेशन आपल्या या ठिकाणी अशा प्रकारे या ठिकाणी देता येईल. ठीक आहे. तर एखाद्या इलेक्ट्रिकल सर्किटसाठी हा सेकंड लॉ अप्लाय केल्यानंतर पोटेन्शियल डिफरन्सेस आणि ईएमएफ याच्या किमती कशा घ्यायच्यात ते तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं गरजेचं आहे. पहा परत सांगतोय दोन्ही साइन कन्व्हेन्शन फार महत्वाचे. तर पहिलं साइन कन्व्हेन्शन तुम्हाला सांगितलं की ज्या दिशेनं लूप ट्रेस व्हायले तीच दिशा कन्व्हेन्शनल करंटची असेल तर जे काही पोटेन्शियल डिफरन्स आहे त्या ठिकाणी आपण काय करतो निगेटिव्ह गृहीत धरतो. अदरवाइज इट इज कन्सिडर्ड ॲज पॉझिटिव्ह. आणि ज्या दिशेला लूप ट्रेस व्हायले त्याच डायरेक्शनला सुरुवातीला बॅटरीचा पॉझिटिव्ह आला, पॉझिटिव्ह कडून आपण कोणाकडे चालू निगेटिव्ह टर्मिनलकडे जात असेल तर जे काही ईएमएफ आहे ते काय गृहीत धरतो आपण निगेटिव्ह गृहीत धरतो. अदरवाइज इट कॅन बी टेकन ॲज पॉझिटिव्ह. ठीक आहे. आणि जसं आपण पाहिलंय करंट लॉ जो आहे इट इज अकॉर्डन्स विथ दॅट इज कॉन्झर्वेशन ऑफ दॅट चार्जेस. म्हणजे एखाद्या जंक्शनला कुठल्याही प्रकारचे चार्जेस जे आहेत गेन किंवा लॉस त्या ठिकाणी होत नाही. सेम तसंच या ठिकाणी सुद्धा दिस सेकंड लॉ दॅट इज व्होल्टेज लॉ इज ऑल्सो इन अकॉर्डन्स विथ लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. जसं पाहिलं आपण की एनर्जीची निर्मिती किंवा लॉस होत नाही त्याच धर्तीवर हा जो नियम आहे हा किर्चॉफ्स लॉ या ठिकाणी आपला सांगता येईल. ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट इट इज किर्चॉफ्स फर्स्ट लॉ ॲज वेल ॲज सेकंड लॉ. तर हे माहिती असणं त्यांचे स्टेटमेंट आणि साइन कन्व्हेन्शन या ठिकाणी आपल्या डायग्रामच्या द्वारे सहजपणे सांगता येतील.